नमस्कार मंडळी, मी गणेश फुलंब्रीकर. आपण पाहतोय ज्ञानराधा क्रिएशन यूट्यूब चॅनल. या चॅनलवर वेगवेगळ्या कथा आणि भविष्याबाबतचं प्रबोधन ह्या दोन गोष्टी चालू असतात. त्यातला आपला कथासरिता भाग सध्या सुरू आहे. कथासरिता भागात आपण आता आज अघटित कथा बघणार आहोत. पोलीस रिक्रिएशन हॉल बऱ्यापैकी भरला होता. आज IG दत्तांना फॉर्मली म्हणा की इन्फॉर्मली म्हणा सेंड ऑफ आयोजित केलेला होता. हो, या आठवड्यात ते शासन नियमाप्रमाणे सेवानिवृत्त होणार होते. प्रत्येकजण असा ग्रुप करून उभा होता. प्रत्येकाच्या गप्पा एकमेकांशी चालल्या होत्या. बरेचसे पोलीस सहकुटुंब सहपरिवार आलेले होते. अर्थात IG साहेबांना सेंड ऑफ द्यायचा, सगळ्यांनाच जीवावर आलेलं होतं. सगळ्यांच्याच लाडका आणि असं उठावदार वडिलकीच्या नात्याने वागणारं व्यक्तिमत्व म्हणजे IG दत्ता. त्यांनी साधारण 3 वर्षापूर्वी चार्ज घेताना दिलेला शब्द पूर्ण केला होता की या शहराला गुन्हेगारीचा असलेला शिक्का मी बऱ्यापैकी पुसून टाकेन माझ्या कालावधीत. आणि जर समजा राजकारण्यांची कुठलीही मेहरबानी माझ्यावर झाली नाही तर मी माझा सेवाकाळ इथंच संपवेन आणि सेवानिवृत्त होईन. म्हणल्याप्रमाणे IG दत्ता आता सेवानिवृत्त होत होते. त्यांच्या कालावधीत त्यांनी मोठमोठ्या गँग्सचा विमोड केला. शहरात शांतता प्रस्थापित करण्यात त्यांना बऱ्यापैकी यश लाभलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक वेगळा प्रोग्राम तयार केलेला होता. ज्या प्रोग्राममध्ये त्यांनी एक ईमेल ID दिलेला होता आणि त्याची पोस्टर्स शहरभर लावली होती की तुमच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होतोय आणि तुम्हाला जर त्याची तक्रार करायची किंवा त्याची दखल घ्यावी असं वाटत असेल तर विनासंकोच मला या मेलवर फक्त तक्रार आणि त्याचं स्वरूप सांगा. तुमचं नाव नको, सही नको, काही नको. तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल, तुमचा मेल ID गुप्त ठेवला जाईल आणि आम्ही ती तक्रार निवारण करू. ती तक्रार 4 चौघात पेपरला येणार नाही, सोशल मीडियाला कळणार नाही, कोणालाही कळणार नाही. सुरुवातीला घाबरत 3-4 आठवड्यानंतर एक तक्रार आली होती आणि चक्क ती त्या एरियातल्या कॉर्पोरेटरची होती. त्याच्या चाललेल्या बेकायदेशीर धंद्याबाबतची होती. हे नगरसेवक नगर मालक बनून राहिला होता. तक्रार आल्यानंतर IGंनी PI पटवर्धनांना बोलवून घेतलं आणि त्यांच्याकडे ती सोपवली की बा मला याचं निराकरण झालेलं दिसलं पाहिजे. विदिन 24 आवर्स तो नगरसेवक बिहाइंड द बार होता. ते जसं पेपरमध्ये छापून आलं तसा त्या ईमेल IDवर तक्रारींचा पाऊस सुरू झाला. मग त्यात कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना छेडणाऱ्या मुलांपासून हप्ते गोळा करणाऱ्यांपर्यंत आणि भोवटी पाकिटमारी करणाऱ्यांपासून मोठमोठी गँग चालवणाऱ्या लोकांपर्यंत सॅट माहिती आलेली होती.
आणि खरंच आहे, दत्ता आणि पटवर्धन दोघांची जोडगळी कुठेही कमी पडली नाही. 3 वर्ष दोघांनी अहोरात्र काम केलं, पण जवळजवळ शहरातली गुंडगिरी संपून गेली होती. जे पूर्वी ACP चाललाय म्हणल्यावर देखील न घाबरणारे गुंड आता हवालदारालाही सलाम ठोकायला लागले होते आणि 4 हात दूर राहायला लागले होते. त्यात त्यांनी कुठलाही नातेवाईक किंवा प्रतिष्ठित माणूस, लब्ध प्रतिष्ठित माणूस या गोष्टीची पर्वा कधीच केलेली नव्हती. आली तक्रार उचल, कोंब आत, दे 3rd डिग्री, काढ हिशोब सगळा बाहेर. त्यांनी म्हणजे कायद्याचं 90 दिवसाचं पालनही कधी केलं नाही. 4थ्या नाही तर 5व्या दिवशी पुराव्यांसकट पब्लिक प्रॉसिक्युटर केस टाकायचा, रिमांड घ्यायचा आणि एक मजबूत केस उभी राहिल्यामुळं 6 ते 8 महिन्यात केस निकाली लागायची. ही सिस्टीम त्यांनी इतकी विचार करून बसवलेली होती. त्यांनी इवन अँड ऑल प्रॉसिक्युटर्सची मीटिंग घेतलेली होती. आणि ज्यांना कायद्याबाबत आदर आहे आणि ज्यांना खरंच काहीतरी करायची इच्छा आहे, ज्यांना तारखा मागायला आवडत नाहीत किंवा जे एका वेळेला 10 केसेस स्वीकारून केसेस डिले करत नाहीत, असे निवडक 7-8 प्रोसिक्युटर्स तयार केले होते. आणि त्यांना सांगितलेलं होतं, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत न्याय देवतेकडून उत्तमात उत्तम न्याय सर्वसामान्य नागरिकाला मिळेल याची व्यवस्था करा. आज IG दत्ता रिटायर्ड होणार, सेवानिवृत्त. ते स्वतः असे एका ग्रुपमध्ये उभे होते, साधारण 6 फूट 2 इंच मस्त पांढरे शाल केस मागं फिरवलेले, हे जाड मिशा झुपकेदार, त्याही पांढऱ्या झालेल्या, आवाज खणखणीत, समोर बघण्याची स्टाईल, एक वडिलकीच्या व्यक्तिमत्वाचा जो इम्पॅक्ट पडायला पाहिजे तो पडत होता. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्वासक हास्य, समोरच्याला सामावून घेणारं. हे म्हणतात की बाबा कॉन्स्टेबल देखील त्यांच्याशी जाऊन जवळकीनं बोलायला किंवा आपलं दुःख व्यक्त करायला घाबरत नसे. आज तेही असा एक मस्त बियरचा ग्लास हातात घेऊन आसपास नजर शोधत होती त्यांना, त्यांच्या लाडक्या शिष्याची. तो काय अजून आलेला नव्हता. तेवढ्या दारात एक व्यक्तिमत्व प्रगटलं, असं 6 फूट उंचीचं, कमावलेलं शरीर, पिळदार स्नायू, एक सोनेरी काडीचा चष्मा, तलवार कट मिशी, मध्ये भांग पाडलेले पार्टेड हेअर केस, काळे शाल, ओठात हसू, डोळ्यात प्रचंड जरब. आणि कुणीतरी ओढलं, आले पटवर्धन आले. IG दत्ता पटकन मागं वळले आणि स्वतः उठून त्याच्या स्वागताला गेले. ये पटवर्धन ये, तुझीच वाट बघतोय. म्हणलं, माझ्या रिटायरमेंट सोहळ्याला तू येणार आहेस का नाही आहेस? पटवर्धन शांत, सर असं कसं होईल, मी येणार नाही. हां, थोडंसं काम निघालं म्हणून उशीर झाला, सॉरी. नाही मला खात्री आहे तू काम निघालं म्हणजे ते काहीतरी असं एखाद्या गुन्हेगाराला जेरबंदच करत असशील. काय करत होता? काही नाही सर, आपल्या इथं कॉलेज गेटवर उभं राहून काही तरुणींची चेष्टा करायची. त्यातल्या एका तरुणीला ते इतकं मानसिकरित्या दबावाखाली आणणारं ठरलं गेलं की तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यातल्या एकीनं मला फोन करून सांगितलं की बा असं असं घडलंय सर, तुम्ही काही मदत करू शकता का? कारण संबंधित तरुण दिनेश हा आमदार पुत्र आहे. मग काय, गेलो आमदारांच्या घरी, त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं कायदा काय सांगतो ते आणि कायदा कसा हे करायचा असतो.
आय जी हसले. दिनेश आत्ता हॉस्पिटलमध्ये का लॉकअपमध्ये? पटवर्धनही हसले. लॉकअपमध्येच आहे अजून, बघू वेळ आल्यानंतर. आत्ता मी फक्त त्याच्यावर छेडखानीचा चार्ज ठेवून आरोप ठेवलेला आहे. उद्या सकाळी मी आत्ता पीपींना भेटून आलो. उद्या सकाळी ते म्हणले मी आत्ता तुम्ही केस तयार करा, खोतकरांना केस तयार करायला लावलेत, उद्या सकाळी ती दाखल करून रिमांड मागून घेतो, मग बघू काय करायचं ते. आमदार पुत्र आहे, त्याला सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे ना सर. शेवटी हे जनतेचे सेवक, यांनीच तर आजपर्यंत जनतेला जे काय वर खालती आणून ठेवायचं ते ठेवलेलं आहे. आय जी हसले. सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात स्वाती, आय जी दत्तांच्या मिसेस, त्या म्हणल्या पटवर्धन तुम्हाला दोघांना कायदा, केस आणि न्याय देणे याच्या व्यतिरिक्त तिसरं काही सुचतं का? सगळ्यांनी हसून मान डोलवली की हो, या दोघांना तिसरं काही सुचत नसलच नाही का. एनिहाऊ म्हणले तरी पण मला तुम्हाला एखादी तुमच्या बुद्धीचा कस न लावता पण विस्मयजनक वाटलेली, आश्चर्यकारक वाटलेली एखादी केस सांगू शकाल का?